100% जाणार आहे. खूप काही प्रॉपर्टी आहे ज्याचे ओरिजिनल पेपर कमी ते कमी 500 कोटीची प्रॉपर्टी आहे, ज्यांचे ओरिजिनल पेपर माझ्याकडे आहे. त्यांच्या एक स्टेटमेंट काय म्हणतात ना ते स्टाम्पवरती ते पण लिहून मला दिलेलं आहे की प्रॉपर्टी तुमची आणि मुलाबाळांची आहे. पण जे पासून आमच्या 3 वर्ष अगोदर झगडा जे चालू आहे त्याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे माझ्या असं माहीत पडलेलं आहे आणि असं झालेलं पण आहे. तुम्ही माहिती काढा RTI टाकून की त्यांनी काय केलेलं. आमचा झगडा झाला अगोदर तुम्ही प्रॉपर्टीसाठी काय बोलत नाही होती, काहीही बोलत नाही होती, तो काय त्यांना काही भीती नाही होती. पण ज्यावेळी आमचा झगडा सुरू झाला तर त्यांनी काय केलं की ते सगळी जे प्रॉपर्टी आहे सगळी राजश्रीच्या नावावर केली, बेक डेटचे स्टाम्प घेऊन. तर त्याच्यासाठी मी 100% हायकोर्टामध्ये पूर्ण प्रॉपर्टी वरती मी केस टाकणार. राजश्री मुंडे या आता अनधिकृत म्हणजे दुसऱ्या पत्नी किंवा त्यांचं जे स्टेटस आहे ते अनधिकृत होईल किंवा त्यांच्या नावावर असणारी प्रॉपर्टी ही अनधिकृतरित्या ट्रान्सफर केलेली आहे असा तुमचा दावा. अनधिकृत हाँ ट्रांसफर करिए ना. अनधिकृत हमसे पूछा नहीं, मुझसे नहीं पूछा, मेरे बच्चों से नहीं पूछा. हमारे नाम पे 1 रुपए की प्रॉपर्टी नहीं है धनंजय मुंडे की. राजश्रींबरोबर लग्न करताना त्यांनी तुमची काही परवानगी घेतली नाही, की तुम्हाला नाही. कल्पना होती? नाही, मला काही कल्पना पण नाही होती. मी इंदोरमध्ये होती. मग या लग्नाला तुम्ही आता कोर्टात चॅलेंज करणार? हा करणार केलेला आहे अगोदर पण. ते डोमेस्टिक व्हायलन्स मध्ये सगळं येतं. सोबतच तुम्ही नैतिकतेच्या आधारावर धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी तुम्ही मागणी केलेली आहे. तुम्ही दुसऱ्या बाजूला म्हणताय की निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्रात माहिती लपवली आहे त्याच्यामुळे आमदारकीचा सुद्धा राजीनामा द्यावा. ते थोडं इलॅबोरेट करून सांगा की तुमची आता धनंजय मुंडे यांची मंत्री असण्याबाबतची भावना काय आहे, त्यांनी भूमिका काय, तुमची भूमिका काय? नाही, मंत्री आहे की नाही आहे त्याच्या माझी काय लेणं घेणं नाहीये. पण जे खरेचीसाठी मी लढणार आहे कोर्टामध्ये, मी लढणार आहे. खरी जे गोष्ट आहे, जसे पर्चेमध्ये माझं नाव टाकलं नाही तो कशाला नाही टाकला है ना, हे प्रॉपर्टी आहे कशाला नाही टाकली, जे कोर्टामध्ये केस चालू आहे आमचे ते पण नाही टाकला, आज जे ऑर्डर झालेली आहे ते कोर्ट केस पण नाही टाकला, ते खूप मोठा केस आहे, टाकायला पाहिजे ना. त्यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा. हा द्यायला पाहिजे. पण या सगळ्या कोर्टाच्या निर्णयानंतर त्यांच्या कुटुंबाकडून किंवा त्यांच्या PN कडून कुणाकडून तरी तुम्हाला संपर्क साधण्याचा प्रयत्न नाही, आणि झाला तर मग तुमची भूमिका काय असेल ते तर पुढे बघू आपण. आता मी काय बोलू शकत नाही त्याच्याबद्दल. वकिलांना या संदर्भातला निर्णय झाल्याबद्दलची कल्पना झाली असेल तर कालपासून पुढे संपर्क साधा. मला तो जे ऑर्डर झाली आहे ना, मी काय घरामध्ये होती, आज जिंदगी भर में घर में रही हूँ, मला ये माहित पण नाही होता ते ऑर्डर इतकी मोठी आहे माझ्यासाठी, मला माहित पण नाही होता. पर ज्या लोकांना असं कळलं की करुणा मुंडेचे संदर्भात इतकी मोठी ऑर्डर झालेली आहे, त्यांची इतकी मोठी विजय झालेली आहे, तो मला असं कळलं की नाही इतकी मोठी विजय झालेली आहे का, मी इतकी इनोसेंट आहे, मला माहित नाही काय. तुमचं शेवटचं बोलणं धनंजय मुंडेंशी किंवा त्यांच्याशी संबंधित असलेल्या लोकांशी, त्यांच्या परिवाराशी कधी झालं होतं, काय झालं होतं? बोलना होता रहता है, बोलना 2 बच्चे हमारे, उसके लिए हमारा बोलना होता रहता है. धनंजय मुंडे से आप बातचीत करें? आखिरी मतलब कल बातचीत की थी आपने? नहीं, कल तो नहीं की, अभी तो नहीं की उनसे, थोड़े दिन से. अच्छा, तो जो बातचीत है तो बच्चों के बारे में या फिर घर के बारे में क्या? यही किस्त वगैरह जो है घर की, 7 महीने से किस्त नहीं भरी है घर की, यही सब बातों के विषय में करती रहती हूँ मैं उनको कॉल कभी कभी. आता 7 महिने झाले दिलेलं नाही आणि दरम्यानच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर इथे एवढी मोठी प्रकरणं राज्यामध्ये होत आहेत, त्याच्यामध्ये वाल्मिक कराड यांचं नाव सुद्धा पुढे आलेलं आहे. वाल्मिक कराड हे त्यांचे खूप जवळचे होते असं जे सातत्यानं, तुम्ही पण ते अनुभवलंय का? आपने ये अनुभव किया कि वाल्मिक कराड उनके काफी करीबी थी? परछाई है वो, परछाई, जबड़ के नहीं, परछाई. और भी बहुत लोग हैं पर मैं अभी नाम नहीं लूंगी उनका. और जो है अंजली दमनिया यांनी पण बरेच आरोप केलेत घोटाळ्याचे, भ्रष्टाचाराचे धंदे आणि राजीनाम्याची मागणी केली, काय म्हणाल त्याच्याबद्दल? मी त्याच्यामध्ये काय गेली नाही आता, काय त्यांचे स्टेटमेंट आहे ते पण मी बघितलेले नाही अंजलीताई दमानियाचे.